दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या 8 लोकसभा मतदारसंघांची यादी जाहीर केलेली आहे। मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाचा या यादीमध्ये समावेश नाही। या विषयासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। शिवसेनेचे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आताच थोड्या वेळापूर्वी जवळपास 8 उमेदवारांची घोषणा केलेली आहे। यामध्ये आपला समावेश नाही। पहिल्या यादीमध्ये कसं बघता? नाशिकच्या जागेसंदर्भात बोलायचं झालं तर छगन भुजबळांनी सुद्धा माहितीमध्ये राष्ट्रवादीकडे ही जागा मागितलेली आहे। वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामधली चर्चा सुरू आहे। निश्चित ती सकारात्मकपणे त्याच्यावरती निर्णय होईल आणि 2 टप्प्यामध्ये किंवा 3 टप्प्यामध्ये नावं जाहीर केली जाणार आहे। पहिली जरी यादी 8 खासदारांची आली तर निश्चित दुसऱ्या यादीमध्ये आमच्या अनेक खासदारांची त्या ठिकाणी नावं असतील। काल तुम्ही वर्षावर शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं होतं समर्थकांचं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय शब्द दिलेला आहे? आमची काल देखील या संदर्भामध्ये चर्चा झाली की आमची पूर्ण नाशिक लोकसभा संदर्भामध्ये संघटनात्मक बांधणी आणि इतर जी कामं आपण इतर ज्या शासकीय योजना आणि जी कामं केली त्याचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि मला निश्चित विश्वास आहे का दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले नाव असेल। पण सर, भाजपाचे आमदार देवयानी फडणवीस यांनी सुद्धा ही जागा भाजपाला मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यामुळे सस्पेन्स कुठेतरी निर्माण होतोय सातत्याने। पक्ष हा स्थानिक पातळीवरच्या मतदारसंघावरती आग्रही असतो। त्यामध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आम्ही सर्वांनीच दावा त्या ठिकाणी केला, परंतु निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती घेतला। मला ठाम विश्वास आहे का ही जागा नाशिकची शिवसेनालाच अर्थात उमेदवार तुम्हीच असणार, तुम्हालाच मिळणार? मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला या संदर्भात शब्द दिलेला आहे का महायुतीच्या बैठकीमध्ये किंवा स्वतंत्रपणे? नाही, 100% या नाशिकची जागा ही धनुष्यबाणालाच्या शिवसेनेला सुटणार। हेमंत गोडसे यांनी सांगितलेलं आहे की माझी निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिलेला आहे, त्यामुळे नाशिक लोकसभेचं तिकीट हे मलाच मिळणार। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की पुढील यादीमध्ये हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर होणार का? कॅमेरामन विनोदसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।